नमस्कार, कांचन वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या मिस्टरांच्या डब्याला कोबीची भाजी केली आहे. तर झटपट रेसिपी आपण बघणार आहोत. खूप टेस्टी भाजी आणि डब्याला देण्यासाठी छान भाजी होते. त्यासोबत मस्त नरम चपात्या दिलेल्या होत्या आणि ही बघा मस्त अशी भाजी बनवलेली आहे. तर ही भाजी डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी खूप छान होते. तर तुम्हाला मी ह्याची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे मोठा कोबीचा कांदा घेतलेला आहे. कापून स्वच्छ धुवून असं एका बाजूला ठेवलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये 2 पळीभर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी ह्याची फोडणी दिलेली आहे. त्यासोबत त्याच्यामध्ये एक मोठा आकाराचा कांदा कापून घेतलाय. 1 मिरची आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. मस्त असं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये कोबी कापलेला होता तो घालायचा आहे. आणि 2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं झाकून वाफ काढल्यानंतर बघा असं थोडासा नरम होतो कोबी. भाजी लवकर शिजावी यासाठी आता मी इथे मीठ घालणार आहे. आता बघा इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे. तर इथे मीठ घातल्यानंतर जरासं परतून घ्यायचं आहे. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घ्यायचं आहे. भाजी कमी जास्त असते त्यामुळे कमी जास्त मीठ लागू शकते. तर इथे असं मिक्स करून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण देणार आहोत आणि कोबीची भाजी शिजवून घेणार आहोत. आता 2-3 मिनिटानंतर बघा भाजी नरम झालेली आहे. आता यामध्ये आपण मसाले घालूया. मसाल्यांमध्ये पहिल्यांदा 1 ते 1 टीस्पून हळद घेतलेली आहे. त्यानंतर 1 टीस्पून लाल मसाला म्हणजे आपला घरगुती मसाला आणि 1 टीस्पून आपण गरम मसाला घालत आहोत. जास्त मसाले ह्याच्यामध्ये पडत नाही. तर हे सगळे मसाले भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. या भाजीमध्ये तुम्ही मटार किंवा बटाटा पण घालू शकता. ती पण भाजी छान लागते. पण मी फक्त कोबीचीच भाजी बनवली आहे. यामध्ये काही घातलेलं नाही आहे. तर आता ही भाजी आपण 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत. वाफेवरच शिजवायची आहे. पाणी नाही घालायचं कारण मिठाचं पाणी होते त्याच्यावरच भाजी शिजते. एक मीडियम साईजचा टॅमॅटो बारीक करून ह्याच्यामध्ये घातलेला आहे. टॅमॅटो ऑप्शनल आहे पण टॅमॅटोने भाजी खूप छान होते. तुम्ही घालू शकता. तसंच ह्याच्यामध्ये जर का तुम्ही चण्याची डाळ घातली ना तरीसुद्धा भाजी अप्रतिम होते. चण्याची डाळ भिजवून कांद्यावर परतून घ्यायची आणि सेम अशीच प्रोसिजर करायची आहे. तीसुद्धा भाजी खूपच छान टेस्टी होते. तर इथे बघा आता 5 मिनिटांनी भाजी छान तयार झालेली आहे. ही वाफेवरच भाजी छान शिजते. ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. तर इथे परत मी 2-3 मिनिटं वाफ देऊन भाजी अशी शिजवून घेतलेली आहे आणि आपली भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे. झटपट होणारी आणि डब्याला अशी फेवरेट भाजी असते ही. तर आता सकाळची वेळ आहे. डब्बा भरण्याची वेळ आहे. तर इथे मी डबा भरत आहे. तर डबा भरून कोबीची भाजी, त्याच्यासोबत 5 चपात्या आणि काही स्नॅक्ससाठी मी इथे डब्बा भरत आहे. चपाती, भाजी आणि स्नॅक्स असं काही दिलं ना का दुपारचं जेवण छान होतं. तर हा झाला ऑफिसचा डब्बा. तर तुम्हीसुद्धा अशी भाजी करा. सकाळच्या डब्यासाठी किंवा लंचसाठी, डिनरसाठी कधीही करू शकता. जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत असतात. तर सकाळच्या धावपळीमध्ये आपल्याला लवकर होणाऱ्या भाज्या पाहिजे असतात. तर सकाळी भाजी करायची असेल तर रात्रीच त्याची तयारी करून ठेवायची आहे. जसे भाज्या कापणे किंवा वाटप करणे. तर हे केल्यानंतर सकाळी आपल्याला आरामात अशी भाजी करता येते. तर सकाळी लवकर होणाऱ्या भाज्या ज्या आहेत त्यांची सीरीज मी लवकरच घेऊन येणार आहे. म्हणजे झटपट होणाऱ्या भाज्या आपल्याला लवकरात लवकर करता येतील. तर चला बघूया आपण. तुमचे काही सजेशन असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी फॉलो करेन. आणि आता आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.